मैदानातून कदाचित पाहायला मिळेल आणि हा सामना जिंकलाय पडगाव पोलीस स्टेशनचे आमचे सर्व पोलीस कर्मचारी. अभिनंदन धुमाल सर, ऑल टीम अभिनंदन. नक्कीच मनोज पाटील सरांनी आज संघ इथे पुरस्कृत केला होता आणि त्याचा उल्लेख देखील धुमाल सरांनी केलाय. माजी उपसरपंच नानकर, क्या बात है, अभिनंदन कपिल सर, ऑल टीम. पडगाव ग्रामीण पोलीस स्टेशन या सामन्यातून विजयी झालाय आणि या स्पर्धेतून तब्बल 2 वेळा पराभवाला सामोरं जावं लागलेली आहे आई गावदेवी स्पोर्ट नानकर या संघाला. नक्कीच बघूया, आम्हाला जोर द्या. अजून कोणी असेल तर बघू आपण. नानकर संघ आम्हाला जोर द्या. 2 तर झालेत, वेळ असेल तर बघू अजून एक आपण खेळू. चला कानपे संघ लगेच मैदानाचा ताबा घ्या मित्रांनो. या सामन्याचे सामनावीर कपिल सर आपण यायचं आहे, सामनावीर म्हणून यायचं आहे आपण. नक्कीच आपले सन्माननीय माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार साहेबांचे शुभ हस्ते आपण देऊया. कपिल सरांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. चांगली गोलंदाजी केली आणि 2 मध्ये 7 असताना तब्बल 10 धावा ज्यांच्या बॅट मधून आलेत. नक्की इस सामनावीर ट्रॉफी देताना नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच विद्यमान सदस्य दत्तात्रय रामचंद्र सुतार साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि ओसेन फ्रूट ड्रिंक्स. अभिनंदन ऑल टीम. धन्यवाद सर. हॅलो, अभिनंदन कपिल सर, खूप चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी. वा, पुढील स्पर्धेसाठी देखील आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. धुमाल सर चांगले खेळलात. नक्कीच रुपेश जाधव सर, ऑल टीम खूप खूप धन्यवाद. आपण आलात अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. मी पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ नानकर आणि सांगे ग्रामपंचायतच्या वतीनं देखील आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आपण ऐकूया आजच्या 40+ फॉर्मॅटच्या पहिल्या सामन्यातून पहिल्या सत्रासाठी मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून समालोचन ऐकूया. धन्यवाद कालीराम किनी सर. पडगाव पोलीस स्टेशन आमच्या कोबरा गँगला जरा खुश करा. तुमचे बिग सपोर्टर होते ते. शेवटच्या चेंडूवरती उचल बोलल्या, कुठे उचलला होता तो चेंडू. नक्कीच आपण रुपेश जाधव सरांचा एक स्वागत सन्मान करूया. आपल्या नानकर ग्रामस्थांच्या वतीनं धुमाल सर आपण देखील या संघ नायक होते. धुमाल सर चला एक स्वागत सन्मान घेऊया. निलेश भाऊ, रुपेश जाधव साहेबांचा एक स्वागत सन्मान घेऊ आपण. आपल्या संघाच्या वतीनं आई गावदेवी स्पोर्ट नानकरच्या वतीनं धुमाल सर आपण देखील यायचं आहे. नक्कीच पडगाव पोलीस स्टेशनचे संघ नायक म्हणून धुमाल सर यांचं देखील आपण स्वागत सन्मान करणार आहोत. चला फास्ट घ्या. आयोजन कमिटी निलेश भाऊ, स्वागत आणि सन्मान. आपल्या पडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी रुपेश जाधव साहेबांचे इथे शुभ सन्मान. दत्तात्रय रामचंद्र सुतार नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्यांचे शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर आपण धुमाल सरांना देखील सन्मानित करूया. पडगाव पोलीस स्टेशन संघाचे संघ नायक आणि एक पोलीस अधिकारी आहेत. धुमाल सरांना देखील आपण सन्मानित करू. धुमाल सरांचा देखील इथे स्वागत आणि सन्मान माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. स्वागत आणि सन्मान पडगाव पोलीस स्टेशन संघाचे पोलीस अधिकारी संघनायक धुमाल सर यांना देखील शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय.
त्यानंतर आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक शांतारामजी काळन पाटील, शांताराम पाटील समाजसेवक आहेत. शांतारामजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. आपल्या नक्कीच नानकर गावचे माजी पोलीस पाटील देखील राहिले होते. एक चांगलं व्यक्तिमत्व शांतारामजी पाटील. शांतारामजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. चला चला फास्ट घ्या जरा. पंचांना विनंती, आपण सामना चालू ठेवायचा आहे. हा, सामना सुरू ठेवा. आपण आपले 2 स्वागत सन्मान आहेत. सामना सुरू ठेवा मैदानामध्ये. शांतारामजी पाटील आपले नानकर गावचे माजी पोलीस पाटील, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक यांचं स्वागत आणि सन्मान माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान नामदेवजी जाधव माजी उपसरपंच नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायतचे राहिलेले आहेत. नामदेवजी जाधव यांना देखील आपण सन्मानित करूया. माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान नामदेवजी जाधव माजी उपसरपंच नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायत. चला फास्ट घ्या जरा भाऊ. नामदेव जाधव यांचा स्वागत आणि सन्मान. मनोज प्रकाश पाटील माजी उपसरपंच मनोजजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. नक्कीच मनोज पाटील यांनीच पडगाव पोलीस स्टेशनचा संघ येथे पुरस्कृत केला होता आणि माजी उपसरपंच देखील ते नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायत राहिलेले आहेत. मनोजी पाटील यांचा देखील इथे शुभ सन्मान या मान्यवर कक्षामधून केला जातोय. माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या शुभ हस्ते यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी मनोज पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद. ओव्हर टू मनोज ठाकरे. धन्यवाद काळेराम केनी सर. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. गणपती बाप्पाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण करूया मानाचा मुजरा. या ठिकाणी पाहतोय इथं मात्र उडवलाय पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून. अजून एक चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र थांबवता आलं नाही. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू सीमा पार चौकार. निश्चित या स्पर्धेची पहिली चौकार हॅट्रिक मात्र इथं कंप्लीट करताना पाहायला मिळतोय डॉक्टर श्याम पाटील. आपण जर पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज बदल केलाय, व्हेरिएशन पाहायला मिळालेलं आहे पीसीए संघाकडून. आपण सनी पाटील यांना ओपनिंगला पाहतोय, परंतु इथं मात्र जो संघनायकाने निर्णय घेतलेला त्या निर्णयास योग्य ती पात्रतेची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक चौथा चौकार. क्या बात आहे. क्या बात आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस गॅप मध्ये काय क्लासिकल फटकेबाजी पाहायला मिळते. इथेही गॅप शोधला जातोय. हाही चेंडू जातो सीमा पार. बॅक टू बॅक पाचवा चौकार. आपण पाहिलं तर जीवन असो किंवा खेळ असो, बदल निश्चित घडून आणणं गरजेचं आहे. इथं मात्र बदल केला गेला, प्रमोट केलं गेलं श्याम यांना. आणि इथं मात्र पाहतोय बॅक टू बॅक सहावा चौकार येतो की काय. चालू आहे धडपड, पकडला जातोय. क्या बात आहे. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथं 2 धावा घेतल्या जात आहेत. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. काय स्फोटक फलंदाजी, चौफेर पाहायला मिळाली. आपण पाहिलं तर
प्रत्येक चेंडू मागे हाणामारी आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा, बॅक टू बॅक 5 चौकार मारण्याचा विक्रम या स्पर्धेत आपण पाहतोय डॉक्टर श्याम यांच्या नावी. षटक क्रमांक दुसरं कोण हाताळलेले हेही पाहूया. कोबरा भाई पोलिसांना घाबरू नका, गेले ते गेले. बिंदास डान्स करा तुम्ही आता. आपण पाहिलं तर खेळाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर लगातार 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. ओम साहेब पिसे संघ अतिशय चांगल्या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. या संघाकडे खूप चांगले ॲबिलिटी आहे, परंतु 1-2 सामने जिंकतायत आणि क्वालिफाय होण्याच्या टायमाला मात्र एनर्जी लॉस होते. परंतु आज ती टिकून ठेवावी लागेल. समोर तसा संघ आपल्याला पाहायला मिळते. विजय स्पोर्ट खानपे हा संघही तेवढा ताकदी तोला मोलाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आत्माराम, आत्ममनन चिंतन करावं लागेल आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी टाकावी लागेल. पाहूया गोलंदाज टर्न होतोय. गणेश पाटील अनस्ट्राईक. पहिला चेंडू आपण पाहतोय, खेळून काढण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअरलेगच्या रिझन मध्ये बॅटला चाटून हा चेंडू गेला होता. आपण पाहिलं तर नामी संधी आली होती हा फलंदाज बाद करण्याची, परंतु तसं काही घडलं नाहीये. निर्धावची झाली सांगता. आत्माराम यांनी पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा हाताला जातोय. आज या स्पर्धेचा सांगतेचा दिवस आहे. यावेळेसही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मागील चेंडू पाहिला तर लेग स्टंप वरती होता, हा आपण पाहतोय समोर ठेवला होता. उचली प्राप्त करून दिली आणि गती कमी करून दिली होती. एखाद्या सहकार्याने चुकी केली तर दुसऱ्याने त्याच्यावरती पांघरून टाकायचं असतं. तो काम मैदानाच्या आतमध्ये आत्माराम मात्र चांगला करतोय. पुन्हा एकदा टर्न होतोय. पाहूया गणेश पाटील यावेळेस उडवलाय. गॅप मध्ये जाईल का? क्षेत्रशेक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि इथं मात्र पाहू शकता आपण 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. प्रमोद, मोठी मागणी आहे. आज आपण पाहिलं तर पडगा पोलीस स्टेशन या टीम मध्ये त्यांना प्रमोट केलं गेलं आहे, प्रमोशन मिळालेलं आहे. एक आनंदाची आणि एक सुखद बातमी आहे विजय स्पोर्ट खानपे संघासाठी. यावेळेस पाहतोय आपण स्ट्रेट ड्राईव्ह, मोहन फेकी करतोय आणि इथं मात्र आपण पाहिलं फलंदाज बाद होतोय दुर्दैवरित्या रनआउटच्या स्वरूपात. ज्या कामासाठी पाठवलं होतं तो काम मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळालं डॉक्टर श्याम यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. आल्याच्या गजरामध्ये आपण पाहिलं डगआउट मध्ये स्वागत झालं. पहिला ओव्हर ज्या जास्त धावाची गरज होती त्या धावा मात्र आल्या होत्या. पॉवर प्लेचे होते, पण तो पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आत्माराम मात्र कमबॅक करतोय, धावा देत नाहीये, मोठा फटका लागत नाहीये, फलंदाजी बाद केला जातोय रनआउटच्या स्वरूपात. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चुकी नाही आहे आणि इथेही हा ना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे एकच धाव घेतली जाते, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 26 या अंकावरती कमबॅक करून दिलेला आहे. आपण पाहिलं तर स्कोर कार्ड कुठेतरी वाढत चालला होता, मोठा होत चालला होता, परंतु त्याला मात्र कमी करण्याचं काम आत्माराम यांनी केलं गेलं आहे. पुन्हा एकदा पाहूया, तयार होते. हलक्या हाताने खाली रिझन आहे तिथे खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत. पाहूया तिसरीचा आगाज प्रयत्न केला जाईल का? पैकी मात्र उत्तम सुंदर पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतोय आपण दोन धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. 28 अंकावरती धावफलके जाऊन पोहोचते. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं कंप्लीट झालं. एक फलंदाज ज्याने सुरुवात स्फोटक केली तो फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि अवघ्या आपण पाहतोय की फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. क्या बात आहे. तिसरं षटक आता कोण घेऊन येईल हे पाहण्यासारखं राहील, कारण आता दोन्ही फलंदाज जे आहेत ना हे ताकदवार आहेत. गणेश पाटील यांच्या बॅटला मात्र काही चेंडू स्पर्श होत नाही हवं तसं. आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा मला तरी वाटतं हा सामना केला गेला आहे आणि 5 चेंडू मागे फक्त 4 धावा जमा केलेल्या आहेत. तो कुठेतरी प्रेशर निश्चित असेल त्यांच्यावरती, परंतु एखादा मोठा फटका हे ज्या केलेल्या चुकीवरती झाकण टाकून ठेवण्याचं काम करेल.
कोब्रा हा भाई पण सांगतो छक्का मारील तो, म्हणजे त्यांचा खेळ त्यांना माहिती आहे. मोहन मोहन पाटील गोलंदाजी मार्क वरती आपल्यास तयार होते. पाहूया ओव्हर क्रमांक थर्ड, तिसऱ्या क्रमांकाचा ओव्हर हाताळताना पाहायला मिळते. 28 धावा धावलकावरती लागल्या आहेत. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय एकशा कव्हरच्या रिजनला खेळून काढलेले आहे. प्रमोद आहे त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण आज पाहायला मिळालेलं आहे प्रमोद यांचा. निश्चित आपण पाहिले तर काही सामनेच खेळला गेला आहे, परंतु अनुभव खूप डांगा आहे. क्षेत्ररक्षण एक चांगलं पाहायला मिळतंय. चांगल्या क्वालिटीची क्षेत्ररक्षण फिल्डिंग पाहायला मिळते प्रमोद यांची. पाहूया पुढील चेंडू मोहन यावेळेस फ्लिक केलेला आहे. स्क्वेअर कॅम्परच्या रिजन मधून चेंडू डीप मध्ये जातोय, ट्रॅव्हल्स होतोय. चांगले क्षेत्ररक्षण, परंतु रनिंग त्याहून अधिक चांगली फेकी वाईडीस पाहायला मिळते. तिसरीचा आगाज होईल का, परंतु नाही आहे. मोठा फटका पाहायला मिळत नाही आहे या ओव्हर मध्ये सुद्धा. पाहूया अजूनही आपण पाहिलं तर डगआउट मध्ये चंदू पाटील एक स्फोटक फलंदाज आहे. सनी पाटील आहेत अजून. सदानंद पाटील काय दिसत नाहीये. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे. तेच तर्रार चेंडू हाताला होता, पूर्णपणे असफल होताना दिसतोय विनोद. हे दोन्ही फलंदाजांना खास काही करता आलं नाही मित्र म्हणून या मॅच मध्ये. आज स्पर्धेचा फायनल दिवस आहे. मेगा फिनाले स्पर्धेचे सांगतेचा दिवस. उद्घाटनीय सामना मित्र हा पाहायला मिळते फोर्टी प्लसच्या माध्यमातून. सकाळी आपण एक चांगली लढत पाहायला मिळाली. आयोजक संघ आणि त्याच्या जोडीला पडगा पोलीस स्टेशन हा संघ पाहायला मिळत होता. शेवटच्या चेंडूवरती तोही सामना आपल्याला पाहायला मिळालेला. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. खाली रिझन आहे, मोठा फटका लागत नाहीये. सिंगल डबल वरती भर दिला जातोय आणि या दोन धावेने पुन्हा एकदा बदल पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 या अंकावरती. संध्याकाळपर्यंत अजून एक सामना आपण खेळू. आयोजक संघ विनंती असेल आपण तयार राहायचा. टी शर्ट काढायचे नाहीत अजिबात. हाऊस आपल्याच लग्नामध्ये आपणच करायची असते. आपलाच डीजे ना आपलाच मांडव. यावेळेस अपील जरूर केली, परंतु हाईट फॅक्टर मायने करतो. यावेळेस अंदाधुंदी फेकाफेकी आणि एकीचा दुसऱ्यामध्ये परिवर्तन. दोन धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 35 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर एक चांगला स्कोर उभा राहील. आताही तेवढंच वाईट नाही आहे. 35 धावा म्हणजे भरपूर धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ चालू आहे. 4 ओव्हरचा मॅच, अजून एक षटक बाकी आहे. म्हणजे 35 धावा अजूनही चांगले आहेत. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. पाहूया गॅप आहे. क्षेत्ररक्षक दूर उभा आहे, नाही थांबणार. चेंडू जाईल सीमा पार, येईल दणदणीत चौकार.
2 रनांची पेनल्टी आहे. यावेळेस सोडवलाय पाहूया. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चुकी नाहीये. झेलच्या स्वरूपात गणेश पाटील बाद होतोय. आपण पाहिलं तर सुरुवातीपासून स्ट्रगल करत होते आज या ठिकाणी गणेश पाटील. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती एकी धाव नव्हती आली, त्यानंतर डबल आली आणि सिंगल सिंगल, आणि या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु टायमिंग साधता आलं नाहीये, ताकदही झोकता आली नाहीये आणि परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाले. चंदू पाटील, ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. उर्वरित काही चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. त्या चेंडू मागे किती धावांची मजल मारली जाईल हे पाहण्यासारखं राहील. दोन्ही फलंदाज खूप ताकदवार मैदानाच्या आतमध्ये, विनोद आणि चंदू, दुधारी तलवार. या वेळेस पाहतोय आपण लेग स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता, उचली प्राप्त केली होती, एक्झिक्यूटिव्ह करता आलं नाही, प्रॉपर बॅटवरती घेता आलं नाही. एक चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. 40 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक 2 चेंडू टाकून झालेले आहेत. देवेश स्पोर्ट पाये आणि गावदेवी अंजूर दोन्ही संघ नायकांना विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. क्या बात आहे, अपील केली जाते आणि या ठिकाणी फलंदाज होते बाद. विजेंद्र पाटील एक चांगला गोलंदाज आहे. आपण पाहतोय की एकच धाव खर्च केली गेली आहे आणि 2 फलंदाज एक चांगले बाद केलेले आहेत. विनोद आणि आपण पाहतोय गणेश सनी पाटील मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहतोय आपण फुलटॉस, लोअर फुलटॉस होता, पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलता आला नाहीये. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या 41. यावेळेस मात्र लाईन मिस केली जाते, व्हाईट बॉल नो डाऊट. अवंतर धावेचा भरणा 42 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आले होत्या, त्यानंतर कमालीची गोलंदाजी आत्माराम यांनी केली. विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाला होता पहिल्या त्या ठिकाणी आपण पाहिलं तर. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर मोठी धावसंख्या काही उभारता आली नाहीये. यावेळेस ऑन साइडला खेळलेला आहे, पाहूया. मिलिन आहे त्या ठिकाणी, उचलला गेला आहे. 2 धावा जरूर बनल्या जात आहेत. मी तर म्हणेन डॉक्टर श्याम यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले ही एक दुर्दैवाची गोष्ट असेल, परंतु आपल्यापेक्षा जास्त अधिक ताकदवर फलंदाज मैदानाबाहेर होते, त्यांना आतमध्ये आणण्याचं काम त्यांचं पाहायला मिळालं. परंतु आजचं सोडून पलत्याच्या पाठीमागे जेव्हा तुम्ही लागता ना, जीवन असो किंवा खेळ असो, जी अवस्था आता पिसे संघाची आपल्याला पाहायला मिळते ती निश्चित होते. कारण चांगला खेळ खेळत होता, मिडल ऑफ द बॅट चेंडूही येत होता, अतिशय आत्मविश्वासाने फटकेही पाहायला मिळत होते आणि एक चांगला खेळाडू आहे. अशा खेळाडूला तुम्ही रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करता, हे कुठेतरी संघासाठी धोकादायक आणि कठीण परिस्थिती निर्माण करणारी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली तर मात्र पाहूया आपण तिसरीचा प्रयत्न काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 46, 46 धावा लागल्या गेल्या आहेत. चला दोन्ही संघ देवेश, दोन्ही संघाची संघाने घ्या आपण टॉस साठी.
आपण पाहिलं तर 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 46. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावांचं लक्ष्य आहे विजय स्पोर्ट खांडपे संघासमोर. या 47 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील की थांबल्या जातील या ऐकूया आमचे सहकारी समालोचक मित्र कालीराम केनी सर यांच्या आवाजाने. डगआउट मध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे प्लीज. थँक्यू डीजे. यानंतरचे पुढील दोन्ही संघटक आपण त्वरित आपल्याला जी रिपोर्टिंग करा. देवेश स्पोर्ट पाये आणि गावदेवी अंजूर. त्यानंतर कालिका माता खारबाव, अमर स्पोर्ट कासने, कालिका माता कालवार आणि जानमन सारंगाव. सर्व संघांनी आज वेळेवर या मित्रांनो. आज स्पर्धा अंतिम फायनल दिवसामध्ये आहे आणि आज आपल्याला एकूण 9 सामने या स्पर्धेचे खेळवायचे आहेत. आजचा पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे आणि पहिल्या सामन्याची पहिली इनिंग संपलेली आहे आणि दुसऱ्या इनिंगला थोड्याच वेळात सुरुवात होईल. 47 धावांचं लक्ष उभं केलं आहे ओमसाई पिसे संघानं विजय स्पोर्ट खांडपे या संघासमोर. नक्कीच अगदी आज आयोजकांनी देखील आमच्यापर्यंत आज स्पर्धा सुरू होण्याआधीच एक महत्त्वाची सूचना पोहोचवलेली आहे की आज दुसऱ्या फेरीचे सर्व सामने 3 ओव्हरचे होतील. जरा वेळेअभावी तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं तर अंतिम सामना आपल्याला स्पर्धेचा फायनल 4 ओव्हरचा कसा होईल याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. बोला निलेश. ते अगदी आज आपल्याला वेळेच्या बाबतीत सतर्क राहावं लागेल कारण की आज आपल्याला एकूण 9 सामने मित्रांनो कव्हर करून बक्षीस समारंभ कार्यक्रम आहे. त्यानंतर आपल्याला देखील इथून घरी जायचं आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी सहकार्य करा. गावदेवी अंजोर आणि देवेश स्पोर्ट पाये दोन्ही संघाचे संघटक आपण आला असाल तर त्वरित आपण आल्याची ते स्पर्धेची ऑफिशियली रिपोर्टिंग करा. 47चं लक्ष आहे आणि मैदानामध्ये सलामीर जोडी आपण पाहतोय पंडित आणि सुनील. नक्की सुनील या गोलंदाजाला 22 धावा पहिल्या ओव्हरमध्ये डॉक्टर श्याम पाटीलनं ठोकले होत्या. वेलकम विजयदादा, आपलं स्वागत आहे. नक्की चालेल. अगदी नानकरमध्ये
काही असे आपले भिवंडी ग्रामीण 40+ संघ आहेत ते प्रथमच या नानकर गावामध्ये येत आहेत, त्यामुळे थोडासा ट्रॉफिक असेल, ॲड्रेस शोधण्यासाठी वेळ लागत असेल, मात्र जे आपल्याला वेळ दिलेली आहे वेळापत्रकावर त्या वेळेवर पोहोचायचा प्रयत्न करा. आज आम्ही समालोचक इथे 8:32 पोहोचलोय. सुनील सर आणि मी 8:32 आलोय की सामना 9 वाजता सुरू होईल. 3 दिवस आम्ही 8:30ला घरातून निघायचो, आज 8:30ला इथं पोहोचलोय. स्ट्राईकला पंडित, नॉन स्ट्राईकला सुनील आहेत आणि गोलंदाज आलेत ओमसाई पिसे संघाकडून पंढरी. चला दोन्ही संघाने एक इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या. बघा पहिल्या 15 मिनिटामध्ये आपल्याला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. ओमसाई पिसे, सनी पाटील, ऑल टीम. मित्रांनो आम्ही टायमर आपला सुरू करतोय, प्लीज सहकार्य असू द्या, सहकार्य असू द्या सर्वांनी. अगदी आज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो. टीम मीटिंग जास्त घेऊ नका आपण. पहिला चेंडू ऑन साइडला पंडित यांनी खेळून काढलाय. गणेश पाटील एक उंचपोरी खेळाडू डीप मिड विकेट रिझनला उभे आहेत. पहिल्या चेंडूवर आले दोन धावीनं स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. केस पहिल्या ओव्हरमध्ये 22, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा विजेंद्रनं 7 खर्च केल्या. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळतोय पंढरी यांचा. दोन्ही संघ समतोल संघ आहेत, दोन्ही संघ बॅलेन्सिंग संघ आहेत. मला वाटतं जितेंद्र पाटील आणि उमेश पाटील संघामध्ये अनुपस्थित आहेत. इथे मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये आहे. पॉइंटचे क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येत आहेत. पहिली विकेट, पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज पंडित इज गॉन. आज करण्यात आले आणि कोणी जेवल्याशिवाय जाऊ नका हे आग्रहाचं आमंत्रण नक्कीच नानकर संघाने आपल्या सर्व आजच्या ज्या टीम आहेत सर्वांना दिलेले आहे. आज शुद्ध शाकाहारी जेवण. आज गणेश संकष्टी चतुर्थी आहे आणि नक्कीच इथून जर तुम्हाला वेळ मिळाली तर तुम्ही टिटवाल्याला देखील गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येऊ शकता. आज चांगला पवित्र दिवस आहे. आमचे जयरामजी दलवी यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. नक्की जे आपण फ्रूट ड्रिंक्स पाहतोय ओसेन कंपनीचे ब्रँडेड त्यांच्याच माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात स्पॉन्सर झालेली आहे. वेलकम जयरामजी दलवी. इथे चौकार आलाय. आणि शेवटच्या चेंडूवर 4 आणि मधल्या 4 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 3 डॉट अशी चांगली गोलंदाजी पंढरी यांनी केलेली आहे. आता उर्वरित 3 ओव्हरमध्ये अजूनही 41 धावा बनवायचे आहेत. नक्कीच येणाऱ्या फलंदाजीमध्ये मिलिंद भुईर, विजेंद्र पाटील सारखे फलंदाजांचं येणं बाकी आहे. आज मोहनदास पाटील देखील संघाला जॉईन आहेत. बघूया 18 चेंडूमध्ये 41
पहिल्या ओव्हरमध्ये पंढरीने तर सामना बनवलाय आपल्या संघासाठी. चला टॉस साठी या गावदेवी अंजूर नाणेफेकी करून घेऊया आपण. नाणेफेकी करून घेऊ आपण. आपल्याकडे वेळ आहे. नंतर आपला वेळ वाचेल नक्कीच. विजय भाऊ या आपण. गावदेवी अंजूर आणि देवेश स्पोर्ट पाये या दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेकी करू. नक्कीच अगदी बघूया. यानंतरचा पहिल्या फेरीचा दुसरा सामना असेल आणि दोन्ही संघाचे प्रतिनिधी सहकारी खेळाडू इथे पोहोचलेले आहेत. इथे चेंडू अगदी बॅटला चाटून यष्टीरक्षक सनी पाटीलच्या हातामध्ये. फलंदाज सुनील इज गॉन. मिलिंद भोईर ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो ते खेळाडू मैदानामध्ये एंटर झालेत. चल 5 चेंडू आपण थांबूया. दुसऱ्या ओव्हर नंतर आपण नाणेफेकी कक्षामध्ये जाणार आहोत. देवेश स्पोर्ट पाये आणि गावदेवी अंजूर अशा दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. 12वा खेळाडू पाठवा. पिसे संघ गोलंदाज नाव सांगा भाऊ. युवराज. धन्यवाद. अल्पेश गायकवाड यांना देखील चेहरा ओळखीचा वाटला नाहीये. त्यांनी देखील नाव अजूनपर्यंत लिहिला नव्हता. असो युवराज आलेत. पहिले 2 चेंडूमध्ये 1 विकेट. चांगली सुरुवात. पंढरीनं पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या 6 आणि उर्वरित आपल्या 3 सहकार्यांना 41 धावा अजून वाचवायचे आहेत. इथे फटका उडवला आहे अगदी मिलिंद भोईरनं. चेंडूला पाठवला आउट ऑफ पार्क. षटकार. गावदेवी अंजूर संघाचे करता धरता एक सिनियर खेळाडू अनिल दादा पाटील यांचे इथे शुभ आगमन झालेले. दादा आपण मान्यवर कक्षामध्ये या. श्याम पाटील आपण देखील यायचं आहे. सचिन भगत ऑल टीम इथे दाखल झालेली आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी अंजूर आणि देवेश स्पोर्ट पाये असा पुढील सामना असेल. हा फटका देखील चांगला सजवलाय. एका टप्प्यानं चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चला अंजूर संघाचे संघनायक आपण यायचं स्टेजवर. देवेश स्पोर्ट पाये संघाचे प्रतिनिधी संघनायक इथे दीपक भुरे उपस्थित आहेत. इथे फलंदाज सुनील धावचीत बाद झालेत.
ना यस धन्यवाद. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीच्या प्रयत्नात धावचीत बाद झालेत सुनील विश्वास बाद झालेत. आता विजय स्पोर्ट खानपे संघाची ही बिनीची जोडी आहे. एका बाजूला विजेंद्र पाटील तर दुसऱ्या बाजूला आहे मिलिंद भुईर. विजेंद्र पाटीलच्या नावी देखील चालू हंगामाची 150 कंप्लीट करण्याचा विक्रम आहे. चांगले खेळाडू आहेत. 26 धावा बनलेले आहेत. अजूनही 21 धावांची गरज आहे. पहिला चेंडू हलक्यातनं शॉर्ट लेग रिझर्व मधून चेंडूला टर्न केलाय. दिशा दिलेली आहे. डॉक्टर श्याम पाटील तिथे आहेत. आज श्याम पाटीलनं देखील पहिल्या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 5 चौकार मारण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये केलाय. गोलंदाज सुनीलला ते 5 चौकार ठोकले होते. हा चेंडू सोडून दिलाय अगदी आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 28 धावा झालेत. आता 19 धावा अजून बनवायचे आहेत. सुरेख चेंडू. काय चेंडू टाकला होता. वा अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळलाय. इथे हा फटका बघूया. वाईडीच्या लॉंग ऑफ रिझनला येतोय. क्षेत्ररक्षकाचे चांगले प्रयत्न होतोय. इथे दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी देखील पूर्ण केलेली आहे. वा तीन धावा धावून पूर्ण केलेत. 3 धावींनी संघाची टोटल 31. आता 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. 7 मध्ये 16. विजेंद्र पाटील आज नक्कीच अगदी सावधगिरीने खेळतायत. त्यांना ठाऊक आहे सामना अगदी आता 7 चेंडू आणि 15 वर येऊन थांबलेला आहे. वेलकम राजेश पाटील आणि दादा पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी अंजूर आणि देवेश स्पोर्ट पाये आपण दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी करूया. आपल्याकडे वेळ आहे तर आपण नाणेफेकी नक्कीच इथे कंप्लीट करू. चला या दोन्ही संघाचे संघनायक रुपेशजी सुतार आपण यायचं आहे. आपले शुभ हस्ते आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. रुपेशजी सुतार आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नाणेफेकी कक्षामध्ये आज राजेश पाटील आम्हाला जॉईन होत आहेत. क्या बात आहे. आणि दीपक भुरे दोन्ही संघनायकांना शुभेच्छा आहेत. एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट नानकर आणि दुसऱ्या बाजूला माजी सरपंच चषक 2025 असं नाणेचं स्वरूप आहे. माजी सरपंच गावदेवी. रुपेश सुतार नाणेफेकी उडवतील. गावदेवी अशी कॉलिंग अगेन्स्ट माजी सरपंच आलाय. नक्कीच एक कोल्ड्रिंक घ्यायचे. नवनाजी सुतार यांनी टॉस विन संघनायकास एक कोल्ड्रिंक शितपे येथे स्पॉन्सर केले आणि गावदेवी अंजूर संघाच्या बाजूनं हे नाणेफेकीचं महत्त्वाचं कौल लागलेलं आहे. रुपेशजी सुतार यांच्या शुभ हस्ते आपण गावदेवी अंजूर संघाच्या संघनायकाला एक कोल्ड्रिंक देऊन सन्मानित करतोय. राजेश भाऊ आपल्याकडे वेळ कमी आहे. शेवटच्या एकावरचा खेळ बाकी आहे. आपला फक्त निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. चला दोन्ही संघांना शुभेच्छा. तर गावदेवी अंजूर संघानं नाणेफेकी जिंकून इथे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी देवेश स्पोर्ट पाये या संघाला आमंत्रित केले आहे. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 15 धावांची गरज आहे. पहिला चेंडू सुरेख तेज तर्रार चेंडू टाकलाय. अगदी इथे विजेंद्र पाटीलला काहीसा शांत ठेवलाय. आता 5 मध्ये 15 प्रत्येक चेंडू गणित 3 धावांचं येऊन थांबलाय. बघूया आज विजेंद्र पाटील इतका शांत का खेळतोय. 6 मध्ये 15 होत्या.
पहिला चेंडू डॉट खेळलेत. आता धावा 15 कायम आहेत. एक चेंडू मात्र त्यांच्या कोठ्यातील कमी झालाय आणि आता 5 चेंडू 15 सामना येऊन थांबलाय. 47चं लक्ष. हा फटका अगदी पोलच्या अंदाजानं केलेत, पॉवरफुल नाहीये. चेंडू सेफ लँड होतोय. गणेश पाटील चेंडूला उचलतायत. 2 धावा पूर्ण केलेत. 2 धावेने संघाची टोटल पोहोचलेली आहे 34. चार चेंडू आणि आता 13. 34 झालेत. 47चं लक्ष आहे. 4-13 आणि विजेंद्र पाटीलने आपली बॅट इथे चेंज केलेली आहे, बदललेली आहे. बघूया काय बॅटचा दोष होता का, याचं उत्तर आपल्याला या चेंडूवर कळेल. क्षमता आहे. मिलिंद भोईर आणि विजेंद्र पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत शेवटच्या चेंडूपर्यंत ते सामना सोडणार नाहीयेत. अगदी चालू सीझनमध्ये एक 50 करण्याचा विक्रम विजेंद्र पाटीलच्या नावे आहे आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईकवर. 4-13 आणि ते बॅट चेंज केली. बॅट नक्कीच अगदी त्यांना हवी होती ती बॅट त्यांच्या सहकार्याने दिलेली आहे आणि ते षटकार ठोकून त्यांनी बॅटचं देखील स्वागत केलंय. एक चेंडू तुम्हाला हसवेल, एका संघाला तर एक चेंडू दुसऱ्या संघाला लढवेल असा क्रिकेटचा सांघिक खेळ आहे. आणि मित्रांनो, क्रिकेटच्या सांघिक खेळामुळं गावातील जे आपले मतभेद आहेत, जो दुरावा आहे तो या खेळाच्या मुलं क्रिकेट खेळताना जवळ आलेला आहे. 11 खेळाडूंचा खेळ आहे आणि 12वा खेळाडू देखील तितकाच महत्वाचा असतो. इथे झेल उडाला आहे. सनी पाटीलला टिपला झेल आणि विजेंद्र पाटील नाराज. 2 मध्ये 7. धावा. मी मगाशीच उल्लेख केले की एक चेंडू एखाद्या संघाला हसवेल तर एक चेंडू एखाद्या संघाला लढवेल. इथे षटकार ठोकला आणि जल्लोष पाहिला आपण विजय स्पोर्ट खांडपे संघाच्या बाजूनं आणि त्यानंतर घेतली गोलंदाजाने विकेट आणि ते टाळ्या आल्यात पुन्हा एकदा उमसाई पिसे संघाकडून. आता 2 मध्ये 7. गोलंदाज मधुकार संघातील एक सिनियर खेळाडू आहेत मोहनदास पाटील. फलंदाजीसाठी 2 मध्ये 7 आणि या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन मिलिंद भोईरला सामन्याची सूत्र दिलेली आहेत. गोल्डन षटकार येईल का? या सामन्यावर विजय कोणत्या संघाचा होईल? विजय स्पोर्ट खांडपे की ओमसाई पिसे? नक्कीच तिथे विजेंद्र बाद झाला 4थ्या चेंडूवर आणि पुन्हा एकदा मधुकरनं सामना आपल्या संघाच्या बाजूने वळवलाय. एक चेंडू 6 धावा. एक चेंडू 7. चेसिंग इज कंपल्सरी. 41 धावा बनलेत. 47 बनवायचे आहेत आणि आता 1 मध्ये 6 वर सामना येऊन थांबलाय. आजच्या 4थ्या दिवसातून पहिला सामना अगदी रफ अँड टफ झालाय. कोबराबाई पहिल्या सामन्यातून पडगाव पोलीस स्टेशन जिंकलाय. या सामन्यातून कोण जिंकेल? बरोबर आहे, चांगला उत्तर दिले तुम्ही देखील. बघा आता तुम्ही बरोबर बोललाय. नानकरवाल्यांना तुम्ही हरवला. बोलतो उचला, बोलतो उचला, लगेच उचलला. हा बघूया. 1 मध्ये 6. छोटा कोबराबाई ते चांगला चेंडू. काय गोलंदाजी केली मधुकरनं आणि हा सामना जिंकलाय 5 धावेनं.
ओम साई पिसे संघानं अभिनंदन. अभिनंदन सनी पाटील ऑल टीम.